नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीजय एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर. ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे अणूची संरचना. अणूची संरचना किंवा ॲटॉमिक स्ट्रक्चर बघण्याआधी आपल्या सगळ्यांना ॲटम म्हणजे काय माहीत पाहिजे. तर ॲटम म्हणजे काय ह्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नाही त्याने तो व्हिडिओ बघा. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ॲटॉमिक स्ट्रक्चर सुरू करायच्या आधी आपण ॲटमची रिव्हिजन बघूया. व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं. ॲटम म्हणजे काय, स्मॉलेस्ट कॉन्स्टिट्युएंट ऑफ मॅटर किंवा फंडामेंटल पीस ऑफ मॅटर म्हणतात. कोणताही ह्या युनिवर्समधला मॅटर तयार व्हायचा असेल तर त्याचा सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट जो आहे किंवा बिल्डिंग ब्लॉक असेल एखाद्या मॅटरचा, त्याला आपण ॲटम म्हणणार आहे. पहिल्यांदा ज्यावेळी डाल्टननं थेअरी वगैरे सांगितली तोपर्यंत ॲटम हा अनडिव्हिजिबल पार्ट म्हणून कन्सिडर करत होते. पण जसं त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन देत गेले सायंटिस्ट, त्याचे ॲटॉमिक स्ट्रक्चर जसं डिस्कवरी होत गेली ॲटॉमिक स्ट्रक्चरची, तसं सायंटिस्टने सांगत गेले की ॲटम हा अनडिव्हिजिबल पार्ट नसून तो डिव्हिजिबल आहे. आणि ॲटम हा पुन्हा 3 टायनी पार्टिकल्सनी बनलेला आहे. कोणते ते 3 टायनी पार्टिकल्स? प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. म्हणजे काय, ॲटम हा स्मॉलेस्ट कॉन्स्टिट्युएंट ऑफ मॅटर आहे किंवा त्याला आपण फंडामेंटल पीस किंवा बिल्डिंग ब्लॉक ऑफ मॅटरसुद्धा म्हणू शकतो. आणि हा ॲटम पुन्हा 3 टायनी पार्टिकल्सनी बनला आहे. कोणते ते 3 टायनी पार्टिकल्स? प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आजचा व्हिडिओ आपला ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे. बघा, ॲटॉमिक स्ट्रक्चरचा अभ्यास करायचं म्हणजे काय? स्टडी ऑफ स्ट्रक्चर मीन्स टू स्टडी ऑफ अरेंजमेंट्स ऑफ दिस टायनी पार्टिकल्स इनसाइड द ॲटम. ॲटम हा 3 पार्टिकल्सनी बनला आहे, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. आता ॲटॉमिक स्ट्रक्चरचा अभ्यास करायचं म्हणजे काय? ह्या 3 जे टायनी पार्टिकल्स आहेत त्यांची ॲटममध्ये अरेंजमेंट कशी आहे ते बघितलं की ॲटॉमिक स्ट्रक्चर समजून घेता येईल आपल्याला. स्ट्रक्चरचा अभ्यास करताना बघा, जर्नी काय आहे हे अभ्यास करता. ॲटॉमिक स्ट्रक्चर काय 1-2 दिवसात डिस्कवरी झालेली नाही आहे, तर त्याला खूप दिवस लागले. 18व्या आणि 19व्या शतकामध्ये भरपूर सायंटिस्ट असे होते की ज्यांनी ॲटॉमिक स्ट्रक्चर काय आहे ह्याचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले. त्यामध्ये काही सायंटिस्ट जे आहेत त्यांनी नोटेबल कॉन्ट्रिब्युशन दिले. सम ऑफ देम गिवन नोटेबल कॉन्ट्रिब्युशन. काही सायंटिस्टनी आपलं मौल्यवान योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये. कोणते आहेत ते सायंटिस्ट बघूया. पहिले आहेत जॉन डाल्टन, दुसरे जे थॉम्सन, तिसरे आहेत सायंटिस्ट अर्नेस्ट रुदरफोर्ड आणि चौथे नील्स बोर. ह्या 4 सायंटिस्टनी जे काही स्ट्रक्चर सांगितलं ते त्यांचं कॉन्ट्रिब्युशन एक मौल्यवान ठरलं आपल्याला ॲटॉमिक स्ट्रक्चर काय आहे हे फायनलाईज करताना. बघा, आपण एक ह्यांनी ज्या थेअरी सांगितल्या ते समजावून घेऊ, म्हणजे आपल्याला ॲटॉमिक स्ट्रक्चर कसं असेल किंवा अणूची संरचना कशी, ह्या 3 पार्टिकल्सची अरेंजमेंट कशी आहे अणूमध्ये ते समजावून घेता येईल. पहिले सायंटिस्ट कोणते? डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी. डाल्टननी काय सांगितलं, त्यांची जी ॲटॉमिक थेअरी मांडली त्यामुळे त्यांनी 3 मेन पॉईंट सांगितले. बघा कोणते ते पॉईंट्स. ॲटम इज इनडिस्ट्रक्टिबल. काय सांगितलं त्यांनी? ॲटम इनडिस्ट्रक्टिबल, अनडिव्हिजिबल आहे. ॲटम हा स्मॉलेस्ट पार्ट आहे कोणत्याही मॅटरचा, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं त्यांनी? एव्हरी मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम. कोणतंही वस्तुमान असेल तर ते कशापासून बनलेलं आहे? अणूपासून बनलेलं आहे. ॲटम्स ऑफ सेम इलेमेंट आर सेम. एका इलेमेंटचे, एका मूलद्रव्याचे सर्व अणू कसे असतात? एकसारखे असतात. आणि ॲटम्स ऑफ डिफरंट इलेमेंट्स आर डिफरंट. आणि वेगवेगळे 2 इलेमेंट्स घेतले तर त्या इलेमेंट्सचे अणू कसं असणार आहेत? वेगवेगळे असणार आहेत. म्हणजे काय, त्यांनी जे पोस्टुलेट सांगितले कुठले कुठले? एक, ॲटम इनडिस्ट्रक्टिबल आहे म्हणजे तो फर्दर डिवाईड करता येत नाही. त्यांनी ॲटमला फर्दर डिवाईड करता येत नाही असं सांगितलं. तर अनडिव्हिजिबल आहे असं सांगितलं डाल्टननी. त्यानंतर कोणतंही वस्तुमान तयार व्हायचं असेल तर सगळ्यात बेसिक पार्ट कोणता आहे? त्याचा ॲटम आहे असं सांगितलं. आणि एका मूलद्रव्यातले सगळे अणू एकसारखे असतात आणि 2 वेगवेगळ्या मूलद्रव्यातले अणू वेगवेगळे असतात. म्हणजे काय, आता ॲटम्स ऑफ हायड्रोजन आणि ॲटम्स ऑफ ऑक्सिजन घेतले तर हायड्रोजनचे जे ॲटम असतील, हायड्रोजन हा एक मूलद्रव्य आहे, इलेमेंट आहे, त्याच्यातले जे सगळे ॲटम्स असतील ते एकसारखे असणार आहेत. आणि ॲटम्स ऑफ ऑक्सिजन बघितले तर ते वेगवेगळे असणार आहेत, एकसारखे असणार आहेत. आणि एक हायड्रोजनचा ॲटम घेतला आणि एक ऑक्सिजनचा ॲटम घेतला, 2 वेगवेगळे मूलद्रव्य असल्यामुळे त्या दोघांचे ॲटम काय असणार आहेत? वेगवेगळे असणार. इथंपर्यंत सांगितलं डाल्टननी. त्याच्यानंतर बघा, डाल्टन थेअरीचे काहीतरी लिमिटेशन्स आले म्हणून आपण ती डाल्टनची थेअरी आज यूज करत नाही. डाल्टननी काय सांगितलं?
ॲटम इज इनडिस्ट्रक्टिबल. मग जसं आपण पुढं अभ्यास करत गेलं सायंटिस्टनी, त्यावेळी त्यांना काय कळालं, सायंटिस्ट प्रूव्ड ॲटम्स आर डिव्हिजिबल. डाल्टनने काय सांगितलं, अनडिस्ट्रक्टिबल आहे, डिवाईड करता येत नाही. पण पुढं जसं अभ्यास केला सायंटिस्टने सांगितलं डिव्हिजिबल आहे. त्यामुळं डाल्टनची ॲटॉमिक थेरी पाठीमागं पडत गेली. आणि डाल्टननं काय सांगितलं, फक्त इंडिव्हिजिबल आहे, कोणताही मॅटर असेल तर तो इलेमेंटपासून बनला आहे. पण त्याने ॲक्च्युअली ॲटमचं स्ट्रक्चर कसं असतं ह्याच्याबद्दल काहीही इन्फॉर्मेशन दिली नव्हती. हे झाले डाल्टनच्या ॲटॉमिक थेरीचे लिमिटेशन. मग आता डाल्टनच्या ॲटॉमिक थेरीचे लिमिटेशन्स ओव्हरकम करण्यासाठी काही सायंटिस्टनी प्रयत्न केले. त्यापैकी एक सायंटिस्ट होते म्हणजे थॉम्सन, जे थॉम्सन. त्यांनी आपलं एक ॲटॉमिक मॉडेल मांडलं. त्यांनी ॲटॉमिक मॉडेल मांडण्यासाठी पहिल्यांदा काय केलं, कॅथोड रे नावाचा एक्सपेरिमेंट केला. कॅथोडचे रे घेतले आणि ते एका ॲटमवर बंबार्ड करून त्याचं ऑब्झर्वेशन जे काही केलं त्यांनी, त्याच्यावरून त्यांनी एक नवीन इन्व्हेन्शन केलं. कशाचं इन्व्हेन्शन होतं ते, इलेक्ट्रॉनचं होतं. म्हणजे काय, आजपर्यंत आपण डाल्टनच्या थेरीनुसार काय म्हणत होतो, ॲटम्स इनडिस्ट्रक्टिबल आहेत, त्याचं फर्दर डिव्हिजन होत नाही. पण ज्यावेळी थॉम्सन यांनी काय केलं, कॅथोड रेचा एक्सपेरिमेंट केला, त्यावेळी त्यांना कळालं की ॲटम्स डिव्हिजिबल आहेत आणि पुन्हा ते छोट्या छोट्या टायनी पार्टिकल्समध्ये डिवाईड करता येतात. आणि त्यातला एका पार्टिकलचा शोध लावला त्यांनी. तो पार्टिकल कोणता होता, इलेक्ट्रॉन. निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉनचा शोध लावला त्यांनी. कुठल्या एक्सपेरिमेंटमधून, कॅथोड रे एक्सपेरिमेंटमधून. आणि ह्या इन्व्हेन्शनसाठी त्यांना नोबल प्राईजसुद्धा मिळालं होतं. आणि हे इन्व्हेन्शन झाल्यानंतर त्यांनी एक मॉडेल पुढं आणलं. ॲटॉमिक स्ट्रक्चर कसं असतं हे सांगण्यासाठी एक मॉडेल पुढं आणलं. ते मॉडेल काय होतं, प्लम पुडिंग मॉडेल. आता ते प्लम पुडिंग मॉडेल कसं एक्सप्लेन केलं बघा त्यांनी काय सांगितलं, आता आपण वॉटरमेलनचं एक्झाम्पल घेऊया. त्याच्यामध्ये रेड कलरचा एक पोर्शन दिसतो आणि ब्लॅक सीड्स दिसत आहेत आपल्याला. थॉम्सननी ज्यावेळी ॲटॉमिक मॉडेल सांगितलं त्यावेळी त्यांनी काय सांगितलं, ॲटममध्ये इलेक्ट्रॉन आहे म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहे आणि निगेटिव्ह चार्ज आहे, पण ॲटम कसा आहे, स्टेबल आहे. मग निगेटिव्ह चार्ज असून ॲटम स्टेबल असेल तर तेवढाच पॉझिटिव्ह चार्ज पण पाहिजे ॲटममध्ये. मग त्यांनी ह्या दोन्ही चार्जचं डिवायडेशन केलं आणि प्लम पुडिंग मॉडेल सांगितलं. मग त्यांनी काय सांगितलं, पुडिंग म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्ज. तुम्हाला जो रेड कलरचा जो पार्ट दिसतोय त्या वॉटरमेलनमध्ये तो असेल पुडिंग, म्हणजे तो पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि त्यातले जे सीड्स आहेत त्या पुडिंगमध्ये इन्सर्ट केलेत ते म्हणजे इलेक्ट्रॉन्स, म्हणजे निगेटिव्ह चार्ज. म्हणजे थॉम्सननी जे प्लम पुडिंग मॉडेल पुढं आणलं त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की ॲटममध्ये पॉझिटिव्ह चार्ज सर्वत्र पसरलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठेतरी इलेक्ट्रॉन्स, जसे हे सीड्स त्या रेड कलरमध्ये बसलेले आहेत तसे इलेक्ट्रॉन्स त्या पूर्ण पॉझिटिव्ह चार्जमध्ये कुठेतरी बसलेले आहेत. हे त्यानं प्लम पुडिंग मॉडेल पुढं आणलं. त्यानंतर प्लम पुडिंग मॉडेलमध्ये पुन्हा त्यानं काय सांगितलं, धिस मॉडेल स्टेट्स दॅट ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. इलेक्ट्रिकली न्यूट्रल म्हणजे काय, जेवढा ॲटममध्ये निगेटिव्ह चार्ज आहे तेवढाच पॉझिटिव्ह चार्ज पण असणार आणि तो पॉझिटिव्ह चार्ज सर्वत्र पसरलेला आहे आणि इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्जड जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्याच्यामध्ये बसवलेले आहेत सांगितलं त्यांनी. पण त्याचं लिमिटेशन्स पुन्हा एक काहीतरी असेल. प्लम पुडिंग मॉडेलचं लिमिटेशन काय होतं, नो एनी डिस्क्रिप्शन फॉर अदर सबॲटॉमिक पार्टिकल्स. मी सुरुवातीला काय सांगितलं, ॲटम हा 3 टायनी पार्टिकल्सनी बनलेला आहे, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. आतापर्यंत फक्त इलेक्ट्रॉनचीच डिस्कवरी झाली, पण त्यांनी सांगताना काय सांगतायत, ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे आणि फक्त इलेक्ट्रॉनचा शोध लावला आहे. आता इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्जड पार्टिकल्स आहेत. अजून तो पॉझिटिव्ह जो चार्ज आहे तो न्यूट्रल करतोय त्या निगेटिव्ह चार्जला. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह चार्ज पसरलेला आहे, पण त्या पॉझिटिव्ह चार्जला काय म्हणायचं, तो कुठं सिच्युएटेड आहे हे अजून त्याच्याबद्दल एक्झॅक्ट माहिती त्यांनी सांगितली नव्हती. हे झालं प्लम पुडिंग मॉडेलचं लिमिटेशन. त्याच्यानंतर त्यांचे स्टुडंट जे थॉम्सनचे स्टुडंट रुदरफोर्ड यांनी काय केलं, पुढे इन्व्हेन्शन करायचा प्रयत्न केला आणि त्यांनी कुठला एक्सपेरिमेंट परफॉर्म केला, अल्फा रे स्कॅटरिंगचा एक्सपेरिमेंट. आता अल्फा रे स्कॅटरिंगचा एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्यानंतर त्यांनी न्यूक्लियस ही कन्सेप्ट सगळ्यांच्या समोर आणली. आता जे थॉम्सन यांनी सांगितलं की पॉझिटिव्ह चार्ज सगळीकडे पसरला आहे, पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे अजून त्यांनी काही डिटेलमध्ये सांगितलं नव्हतं आणि निगेटिव्ह चार्ज तो सीड्सप्रमाणे त्या
पुडिंगमध्ये बसलेला आहे. त्याला इलेक्ट्रॉन असं नाव दिलं. त्यांनी इलेक्ट्रॉनचं इन्व्हेन्शन केलं, निगेटिव्ह चार्जचं इन्व्हेन्शन केलं. आणि त्यांचे जे स्टुडंट आहेत रुदरफोर्ड, त्यांनी काय केलं, न्यूक्लियसचं इन्व्हेन्शन केलं. आणि न्यूक्लियस म्हणजे दुसरं काही नसून ते प्रोटॉन्स आहेत आणि ते पॉझिटिव्ह चार्जला ॲटम्स आहेत असं त्यांनी सांगितलं. अल्फा रे स्कॅटरिंगचा एक्सपेरिमेंट काय होता बघा. त्यांनी रेडिएक्टिव्ह सबस्टन्सचा सोर्स एक घेतला, त्यातून अल्फा पार्टिकल्स इमिट होणार आहेत. इकडे एक ब्लॉक दिसतो आपल्याला, त्याच्यामध्ये रेडिएक्टिव्ह सबस्टन्स आहे आणि तो रेडिएक्टिव्ह सबस्टन्स काय करणार आहे, अल्फा रेज इमिट करणार आहे. आणि अल्फा रेजवर चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. हे जे अल्फा रेज इमिट करणार आहेत ते एका लीड पार्टिशन ठेवलं आणि त्याला एक छोटा होल पाडला, त्या होलमधून ते पास होणार आहेत. आणि ते जे अल्फा रेज म्हणजे पॉझिटिव्हली चार्जड रेज आहेत ते एका गोल्ड फॉईलवर, सोन्याच्या पत्र्यावर काय होणार आहेत, बंबार्ड होणार आहेत, आपटणार आहेत. म्हणजे रेडिएक्टिव्ह सबस्टन्स जो अल्फा रेज पार्टिकल्स बाहेर टाकेल ते त्या छोट्या लीड प्लेटच्या होलमधून येऊन कशावर पडणार आहेत, सोन्याच्या पत्र्यावर पडणार आहेत. त्याने ज्यावेळी हा एक्सपेरिमेंट केला त्यावेळी त्याला 3 ऑब्झर्वेशन्स दिसले. रेज येऊन सोन्याच्या पत्र्यावर पडले, त्यातले काही रेज काय झाले, आहे तसे समोर गेले, काही एका डिरेक्शनमध्ये त्यांनी डिरेक्शन चेंज केली आपली, आणि काही रेज काय झाले, आहे तसे परत आले. त्याचे जे एक्सपेरिमेंटचे ऑब्झर्वेशन होते ते आपण ह्या इमेजवरून समजावून घेऊ शकतो. बघा, सर्कल जो दिसतोय तो म्हणजे ॲटम कन्सिडर करूया आपण. आणि जे 1 नंबरचे रेज आहेत, मी ब्ल्यू कलरनं इंडिकेट केलेत बघा, 1 नंबर दिला त्याला, ते रेज काय जसे येत आहेत तसे ॲटममधून बाहेर पडत आहेत. काही रेज जसे आले त्यांच्यामध्ये काही डेव्हिएशन झाले का, जसे आले तसे ॲटममधून बाहेर गेले. हे झालं त्याचं फर्स्ट ऑब्झर्वेशन. सेकंड ऑब्झर्वेशन काय होतं, काही रेज येलो कलरनं दाखवलेलं. सेकंड ऑब्झर्वेशन, काही रेज डिफ्लेक्ट झालेत, त्यांची डायरेक्शन चेंज झाले, आहे तशी न जाता डायरेक्शन थोडीफार चेंज झाली, त्यांनी आपली दिशा बदलली. आणि तिसरं ऑब्झर्वेशन काय होतं, जे रेड कलरनं हायलाईट केले मी, काही रेज असतील ते आहेत त्या मार्गाने परत गेलेत. खूप कमी रेज आहेत, एकच रे दाखवला इमेजमध्ये. म्हणजे काय, 1000 रेज जर एका अणूवर बंबार्ड केले असतील, आपटले असतील, तर त्यातले काही रेज आहेत तसे जातील, काही रेज आपली थोडीफार दिशा बदलतील, आणि 1000मधला एखादा रे असा असेल जो आहे ज्या मार्गाने आला आहे त्याच मार्गाने परत गेला. 3 नंबरला हायलाईट केलेला रे. हे 3 ऑब्झर्वेशन्स त्यांना दिसले. आता ह्या 3 ऑब्झर्वेशन्सवरून त्यांनी काहीतरी कन्क्ल्युजन काढलं असेल. बघा, पहिलं कन्क्ल्युजन काय होतं त्यांचं ऑब्झर्वेशन, मोस्ट रेज पास्ड थ्रू. जे मॅक्झिमम जे रेज होते ते काय आले, जसे आले तसे बाहेर गेले. ह्याच्यावरून कन्क्ल्युजन काय, मोस्ट ऑफ द स्पेस इनसाइड द ॲटम इज एम्प्टी. म्हणजे अणूमधला काही जास्तीत जास्त जागा कशी आहे, ती मोकळी आहे, भरीव नाही आहे. जसं थॉम्सननी प्लम पुडिंग मॉडेलचं काय सांगितलं, पॉझिटिव्ह चार्ज पूर्ण ॲटममध्ये पसरलेला आहे. पण त्यांच्या स्टुडंट रुदरफोर्डनी काय सांगितलं की ॲटममध्ये एक मॅक्झिमम जागा जी आहे ती एम्प्टी आहे, ह्या 1 नंबरच्या रेजच्या ऑब्झर्वेशनवरून. त्यानंतर दुसरं जे ऑब्झर्वेशन केलं त्यांनी काय होतं, फ्यू रेज आर रिफ्लेक्टेड. फ्यू रेज कोणते, 2 नंबरनं इंडिकेट केलेले, रिफ्लेक्ट झाले ते त्यांनी आपली पर्टिक्युलर डायरेक्शन एका पर्टिक्युलर अँगलमध्ये बदलली, 2 नंबरचे रेज. ह्याच्यावरून त्यांनी काय कन्क्ल्युजन काढलं, रिपल्शन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज विथ अनादर पॉझिटिव्ह चार्ज. आता हे जे बंबार्ड होत आहेत ते अल्फा रेज आहेत. अल्फा रेजवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, आणि एक पॉझिटिव्ह चार्ज दुसऱ्या पॉझिटिव्ह चार्जवर पडल्यानंतर ते आपली डायरेक्शन बदलणार आहेत, कारण ते सेम चार्ज आहेत. आणि सेम चार्ज असल्यामुळे अल्फा रेज पॉझिटिव्ह चार्ज पडल्यामुळे ते दुसरीकडे गेले असतील असं त्यांनी कन्क्ल्युजन काढलं. म्हणजे काय, मॅक्झिमम स्पेस एम्प्टी आहे ॲटममधली आणि कुठेतरी पॉझिटिव्ह चार्ज आहे. हे 2 कन्क्ल्युजन झाले. आणि तिसरं ऑब्झर्वेशन काय, व्हेरी फ्यू रेज डिफ्लेक्टेड बॅक. खूप कमी किरणं अशी होती जी आहेत त्या मार्गाने परत गेली. त्याच्यावरून त्यांनी कन्क्ल्युजन काय काढलं, स्ट्रॉंग पॉझिटिव्ह चार्ज इन द सेंटर ऑफ ॲटम. आता आहे तसा परत जातोय तो रेज, म्हणजे तिथं तेवढा स्ट्रॉंग काहीतरी पॉझिटिव्ह चार्ज असेल. अल्फा रेज पॉझिटिव्ह चार्जचे आहेत आणि ते एका गोष्टीवर पडून परत फिरत आहेत, म्हणजे तिथं असणारा चार्जसुद्धा कोणता असेल, पॉझिटिव्ह चार्ज आहे तसा परत फिरतोय, म्हणजे तिथं असणारा चार्जसुद्धा तेवढा स्ट्रॉंग असणार आहे. हे 3 कन्क्ल्युजन्स काढले त्यांनी 3 ऑब्झर्वेशन्सवरून, आणि ह्या कन्क्ल्युजनवरून त्यांनी एक ॲटॉमिक मॉडेल सांगितलं. आता ते ॲटॉमिक मॉडेल जे त्यांनी सांगितलं ते कसं होतं बघा, त्यांनी काय सांगितलं, मोस्ट ऑफ द ॲटम
स्पेस इन द ॲटम इज एम्प्टी, जसं ह्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. रेड कलरचे जे बॉल्स आहेत ते दाखवतील न्यूट्रॉन्स, ब्ल्यू कलरचे बॉल्स दाखवतील प्रोटॉन्स, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असेल, आणि ग्रीन कलरचे जे बॉल्स आहेत ते दाखवतील इलेक्ट्रॉन, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. आता प्रोटॉन आणि न्यूट्रॉन न्यूक्लियसची कन्सेप्ट त्यांनी सांगितली, जो सेंटरमध्ये असेल ॲटमच्या आणि त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असेल. तिथं सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून तर तो 3 नंबरचा रे जसा आहे तसा डिफ्लेक्ट होऊन पाठीमाग जातो. स्ट्रॉंग पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो न्यूक्लियस सेंटरला कॉन्सन्ट्रेटेड झालेला आहे आणि त्याला नाव त्यांनी काय दिलं, न्यूक्लियस. आणि मध्ये स्पेस असेल आणि जो निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतील ते एका ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असतील. असं त्यांनी ॲटॉमिक स्ट्रक्चर त्यांनी प्रपोज केलं. हे ॲटॉमिक स्ट्रक्चर लक्षात आले सगळ्यांच्या. पॉझिटिव्ह चार्ज्ड पार्टिकल्स प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे न्यूट्रल आहे त्यांच्यावर कोणताही चार्ज नाही. हे दोन्ही टायनी पार्टिकल्स कॉन्सन्ट्रेशन झालं त्यांचं मध्ये सेंटरच्या ॲटमच्या सेंटरला, त्याला आपण नाव देतो आहे न्यूक्लियस. आणि जे निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स आहेत ते न्यूक्लियसच्या भोवती एका ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करतायत. इथंपर्यंत लक्षात आले सगळ्यांच्या. मग आता बघा, त्यांनी जे मॉडेल सांगितलं त्याच्याबद्दलचे कन्क्लुजन्स, फायनल कन्क्लुजन्स त्यांनी काय सांगितले. ॲटम इज स्पेरिकल, अणू जो आहे तो स्पेरिकल आहे, गोल आहे. न्यूक्लियस इज ॲट द सेंटर ऑफ ॲटम, न्यूक्लियस सेंटरला आहे ॲटमच्या, एक्झॅक्ट सेंटरला असेल. मोस्ट ऑफ द मास इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉनचं मास बघितलं तर निग्लिजिबल असतं प्रोटॉनच्या कम्पॅरिझनमध्ये. मग जो मास आहे, सगळे प्रोटॉन्स तर न्यूक्लियसमध्ये कॉन्सन्ट्रेशन झाले आणि इलेक्ट्रॉनचं मास आपण निग्लिजिबल आहे, कन्सिडर करणं एवढं त्यांचं मास नसतं. मग जो मॅक्झिमम ॲटमचा मास आहे तो कुठं कॉन्सन्ट्रेशन झालं आहे त्याचं, न्यूक्लियसमध्ये. चौथं ऑब्झर्वेशन कन्क्लुजन त्यांचं, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन द सर्क्युलर ऑर्बिट. इलेक्ट्रॉन जे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत ते काय करणार आहेत, न्यूक्लियसच्या भोवती एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरणार आहेत. आणि त्याचं कंपॅरिझन त्यांनी जास्त डिटेलमध्ये समजण्यासाठी कशाशी केलं, प्लॅनेटरी मोशनचं. जसं सूर्य एका सेंटरला आहे आणि त्याच्या भोवती बाकीचे सारे ग्रह वेगवेगळ्या ऑर्बिट्समध्ये फिरत आहेत. मग ते सूर्य म्हणजे आपल्या ॲटममधला काय झाला, न्यूक्लियस झाला. आणि जसे बाकीचे ग्रह फिरत आहेत सूर्याभोवती वर्तुळाकार गतीमध्ये ते ऑर्बिटमध्ये, ते काय झाले, प्लॅनेटरी मोशनचे ॲटम कन्सिडर केला तर ते कम्पेअर केला तर ते ॲटममधले इलेक्ट्रॉन्स झाले. इथंपर्यंत ॲटमचं स्ट्रक्चर त्यांनी सांगितलं, डिटेल्समध्ये सांगितलं. जसं डाल्टननी सांगितलं अनडिव्हिजिबल आहे, पुढं जाऊन ॲटम डिव्हिजिबल आहे असं कळालं आणि इलेक्ट्रॉनचा शोध लागला. त्यानंतर त्याच्या पुढं जाऊन प्रोटॉनचा न्यूक्लियस पॉझिटिव्ह चार्ज आहे सेंटरमध्ये ते सांगितलं. आता एवढं सगळं झाल्यानंतर त्यांचे पण काही ड्रॉबॅक्स असले. त्यांनी काय सांगितलं, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतायत, निगेटिव्हली चार्जड आहेत इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स पॉझिटिव्ह चार्ज आहेत. हे जे पॉझिटिव्ह चार्ज सेंटरमध्ये आहेत ते अट्रॅक्ट करतील इलेक्ट्रॉन्सला, बरोबर ना. इलेक्ट्रॉन्स एक सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहेत, फिरण्यासाठी त्यांना एनर्जी लागेल आणि किती वेळ फिरणार आहेत ते, त्यांची एनर्जी कधी ना कधी कमी होणार आहे. मग त्यांना काय केलं, त्यांना त्या स्टॅबिलिटी, ॲटमच्या स्टॅबिलिटीबद्दल एक्सप्लेनेशन देता आलं नाही. त्यांनी सांगितलं इथंपर्यंत की प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्जेस न्यूक्लियसमध्ये आहेत, इलेक्ट्रॉन्स अराउंड रिव्हॉल्व करतायत, पण ते तसेच का रिव्हॉल्व करतायत, असं पॉझिटिव्ह चार्ज सेंटरला कॉन्सन्ट्रेटेड झाला आहे आणि इलेक्ट्रॉन चार्ज फिरतो आहे त्याच्या बाजूला. मग असं असूनसुद्धा एखादा ॲटम स्टेबल कसा राहू शकतो ह्याचं एक्सप्लेनेशन त्यांना देता आलं नाही. हे झालं त्यांचं लिमिटेशन. मग त्याच्या पुढं जाऊन जर परत ॲटम स्टेबल कसा राहतो याचं एक्सप्लेनेशन कोणी दिलं, बोहर या सायंटिस्टने दिलं, नील्स बोहर. त्यांनी आपलं ॲटॉमिक मॉडेल मांडलं आणि त्यांनी काय सांगितलं, जे ॲटमचं मास आहे ते न्यूक्लियसमध्ये कॉन्सन्ट्रेशन झाले आणि त्या न्यूक्लियसवर चार्ज कोणता असेल, पॉझिटिव्हली चार्जड असेल न्यूक्लियस, कारण त्याच्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत. न्यूट्रॉन्सवर कोणता चार्ज नाही, तर राहिला फक्त प्रोटॉन. तर प्रोटॉनचा चार्ज जो असेल तो न्यूक्लियसला येईल, म्हणजे न्यूक्लियस अल्टिमेटली काय झाला, पॉझिटिव्ह चार्ज झाला. आणि जे निगेटिव्हली चार्ज एलिमेंट्स आहेत ते ऑर्बिटमध्ये फिरणार आहेत. मग बोर्स यांनी ॲटॉमिक मॉडेल जे प्रपोज केलं त्याच्यामध्ये काय सांगितलं, ते जे शेल्स असतील त्यांनी त्या शेल्सना पर्टिक्युलर एक नंबर दिला किंवा नाव दिलं. त्या ऑर्बिटला त्यांनी एक वर्ड दिला, शेल म्हणजे ऑर्बिट, जे सर्क्युलर मोशनमध्ये फिरणार आहेत अराउंड न्यूक्लियस. मग के शेल असेल, केच्या बाहेरचे शेल एल असेल, एलच्या बाहेरचे शेल एम असेल आणि एमच्या बाहेरचे शेल एन असेल.
जसं न्यूक्लियसपासून लांब लांब जाईल तशी रेडियस वाढत जाते त्या शेलची. शेल म्हणजेच ऑर्बिट. त्यांना हे जे शेल सांगितलं त्याच्यावरून त्यांना ॲटम स्टेबल का असतो ह्याचं एक्सप्लेनेशन देता आलं. ते त्यांनी कसं दिलं आपण बघूया. तर बघा, बोर्सनी जी ॲटॉमिक थेरी मांडली त्याच्यामध्ये काय सांगितलं, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व इन डिफरंट ऑर्बिट्स. इलेक्ट्रॉन काय आहेत, वेगवेगळ्या ऑर्बिट्स किंवा शेल्समध्ये फिरतायत न्यूक्लियसच्या भोवती. के शेलमध्ये काही इलेक्ट्रॉन्स असतील, एल शेलमध्ये काही इलेक्ट्रॉन्स असतील, एम शेलमध्ये काही इलेक्ट्रॉन्स असतील आणि एन शेलमध्ये काही इलेक्ट्रॉन्स असतील. त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलं त्यांनी, इच ऑर्बिट हॅज डिफरंट एनर्जी लेवल. प्रत्येक ऑर्बिट काय असेल, प्रत्येक ऑर्बिटची एनर्जी वेगवेगळी असेल. के ऑर्बिटची एनर्जी वेगळी असेल, एल ऑर्बिटची एनर्जी वेगळी, एम ऑर्बिटची एनर्जी वेगळी असेल. तिसरं कन्क्ल्युजन काय सांगितलं, द रेडियस ऑफ ॲन ॲटम इन्क्रीज आहे. जसं न्यूक्लियसपासून लांब जातो आहे आपण, ॲटमची काय होणार, रेडियस वाढत जाणार. आणि जसं रेडियस वाढत जाईल तसं एनर्जी पण वाढत जाणार. म्हणजे के शेलपेक्षा एल शेलची एनर्जी जास्त असेल आणि एल शेलपेक्षा एम शेलची एनर्जी जास्त असेल. जेवढी रेडियस जास्त तेवढी त्या शेलची एनर्जी जास्त. एनर्जी ऑफ दॅट ऑर्बिट इज मोर दॅन प्रिव्हियस ऑर्बिट. म्हणजे आधीच्या आतल्या ऑर्बिटपेक्षा बाहेरच्या ऑर्बिटची एनर्जी जास्त असेल. शेवटचं कन्क्ल्युजन, इलेक्ट्रॉन इन द सेम ऑर्बिट हॅव सेम एनर्जी. म्हणजे के शेलमध्ये जेवढे काही इलेक्ट्रॉन्स असतील त्या सगळ्या इलेक्ट्रॉन्सची एनर्जी एकसारखी असणार आहे. आणि एल शेलमधील जे काही इलेक्ट्रॉन्स असतील त्या सगळ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी एकसारखी असणार. हे 4 कन्क्ल्युजन त्यांनी आपल्या ॲटॉमिक थेरी ज्यावेळी प्रपोज केली त्यावेळी सांगितले. आता नेक्स्ट बघा, जे लिमिटेशन्स होतं मागच्या मॉडेलचं, काय होतं, ॲटम स्टेबल का आहे ते त्यांना एक्सप्लेन करता आलं नव्हतं. तेच एक्सप्लेनेशन कुणी दिलं, नील्स बोहर या सायंटिस्टने दिलं. त्यांनी काय सांगितलं, न्यूक्लियस सेंटरला आहे, ऑरेंज कलरचा आपल्याला न्यूक्लियस दिसतोय आणि जे ऑर्बिट्स बाहेर दिसत आहेत, एन इज इक्वल टू 1 म्हणजे के शेल झाली, एन इज इक्वल टू 2 म्हणजे एल शेल झाली आणि एन इज इक्वल टू 3 म्हणजे एम शेल झाली. आता इथे ग्रीन कलरचा जो ॲरो दिसतोय बघा, 2 शेलमधला डिफरन्स दाखवतोय तो, के शेल आणि एल शेलमधला. के शेलची एनर्जी लेवल वेगळी असेल, एल शेलची एनर्जी लेवल वेगळी असेल. के शेलची एनर्जी कमी असेल कम्पॅरेटिव्हली एल शेलपेक्षा, म्हणजे एन इज इक्वल टू 1 के शेलची एनर्जी कमी असणार आहे कारण त्याची रेडियस कमी आहे. आणि एन इज इक्वल टू 2ची म्हणजे एल शेलची रेडियस जास्त आहे म्हणून त्याची एनर्जी जास्त असणार आहे. मग हा जो एनर्जी डिफरन्स आहे तो केवढा आहे, ई इज इक्वल टू एच एफ. एच कॉन्स्टंट आणि एफ म्हणजे एच आणि एफचं मल्टिप्लिकेशन करून जी व्हॅल्यू येईल ती ईची व्हॅल्यू असेल. म्हणजे त्या दोघांच्या एनर्जी डिफरन्स इज इक्वल टू एच आणि एच इंटू एफ असेल. हे जे एनर्जी डिफरन्स सांगितलं त्यांनी. आता परत काय होतं, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होताना त्याची एनर्जी एकतर कमी होईल किंवा एनर्जी वाढेल. मग ज्यावेळी समजा तो इलेक्ट्रॉन एन इज इक्वल टू 2 म्हणजे एल शेलमध्ये रिव्हॉल्व करतो आहे, ज्यावेळी तो एल शेलमध्ये रिव्हॉल्व करतो आणि त्याने जर आपली एनर्जी डिक्रीज केली, त्याची एनर्जी कमी झाली, तर तो कुठल्या शेलमध्ये जाईल, एन इज इक्वल टू 1 म्हणजे के शेलमध्ये जाईल. एखादा इलेक्ट्रॉन जर एल शेलमध्ये फिरतो आहे, एन इज इक्वल टू 2मध्ये 2 नंबरच्या ऑर्बिटमध्ये फिरतो आहे आणि त्याची एनर्जी त्या ऑर्बिटला मेंटेन होईल एवढी आहे, पण तो फिरून फिरून त्याची एनर्जी कमी झाल्यानंतर तो कुठं जंप करेल, एन इज इक्वल टू 1 म्हणजे के शेलमध्ये जंप करेल. किंवा समजा एखाद्या वेळेस एनर्जी कमी न होता त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढली, त्याला बाहेरून कुठून ती एनर्जी त्यानं ॲक्वायर केली आणि तो एल शेलमध्ये जी एनर्जी लेवल आहे त्याला तो मॅच करत नाही आहे, त्याची एनर्जी वाढली, तर तो जंप कुठं करणार, एन इज इक्वल टू 3 म्हणजे एम ह्या शेलमध्ये जंप करेल. जोपर्यंत एका ऑर्बिटमध्ये आहे त्याची एनर्जी मेंटेन असणार आहे. कमी झाली तर तो आतल्या ऑर्बिटमध्ये मूव्ह करेल आणि एक्स्ट्रा झाली तर तो बाहेरच्या ऑर्बिटमध्ये मूव्ह करेल इलेक्ट्रॉन. त्यांनी कन्क्ल्युजन काय सांगितलं ह्या मॉडेलवरून, वेन इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब्स एनर्जी इट मूव्स टू नेक्स्ट ऑर्बिट. कारण पुढच्या ऑर्बिटची त्याची एनर्जी लेवल जास्त असणार आहे. मग ज्यावेळी तो ॲब्सॉर्ब करेल एनर्जी त्यावेळी तो पुढच्या ऑर्बिटमध्ये मूव्ह करेल. आणि वेन इलेक्ट्रॉन रिलीजेस एनर्जी इट मूव्स टू प्रिव्हियस ऑर्बिट. ज्यावेळी एखादा इलेक्ट्रॉन रिलीज करणार आहे, कमी होणार आहे त्याची एनर्जी, त्यावेळी तो आहे त्या ऑर्बिटमधून आतल्या ऑर्बिटमध्ये मूव्ह करेल. इफ इलेक्ट्रॉन स्टेज इन द सेम ऑर्बिट देअर विल बी नो ॲब्सॉर्प्शन ऑर नो रिलीज ऑफ एनर्जी. जर ॲब्सॉर्ब केली तर तो बाहेरच्या शेलमध्ये जाईल, रिलीज केली तर आतल्या शेलमध्ये जाईल. तर त्यांनी दोन्हीपैकी काहीच काम केलं नाही, एनर्जी ॲब्सॉर्ब पण झाली नाही आणि रिलीज पण झाली नाही, तर तो आहे त्या शेलमध्ये रिव्हॉल्व करेल. इथंपर्यंत कन्सेप्ट क्लिअर आहे सगळ्यांची.
ह्या सगळ्या कन्क्ल्युजनवरून त्यांनी एक जे फायनल ॲटॉमिक स्ट्रक्चर मांडलं, त्याच्यामध्ये त्यांनी फायनल जे ॲटॉमिक स्ट्रक्चर तयार झालं ते काय आहे बघा. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स मिळून न्यूक्लियस तयार होईल. रेड कलर आणि ब्ल्यू कलरचे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स इंडिकेट करतात. ते कॉन्सन्ट्रेशन त्यांचं झालेलं असेल सेंटर ऑफ ॲटमला, सेंटरमध्ये असतील आणि त्याला आपण कंबाईनली न्यूक्लियस म्हणणार आहे. आणि जो निगेटिव्ह चार्ज असेल तो ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करतो आहे. के ऑर्बिट, एल ऑर्बिट, एम ऑर्बिट. प्रत्येक ऑर्बिटची एनर्जी लेवल वेगळी असेल आणि रेडियस जसजशी वाढत जाईल तशी त्या ऑर्बिटची एनर्जी लेवल वाढत जाणार आहे. हे फायनल स्ट्रक्चर जे नील्स बोर यांनी सांगितलं आणि हे स्ट्रक्चर आज आपण इम्प्लिमेंट करतो. ॲटॉमिक स्ट्रक्चर सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. ज्यांना काही कमेंट्स किंवा क्वेरीज असतील तर त्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. आपल्या श्रीजा एज्युकेशन चॅनलमध्ये असेच अजून कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी व्हिडिओ टाकत जाईन. त्यासाठी सबस्क्राईब आणि लाईक करा.